टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बघा, मनसे हे माझं घर आहे आणि मी पक्षाच्या स्थापनेपासून आहे। त्यामुळे आणि त्याच्यापूर्वी विद्यार्थी सेनेची जवळजवळ 10-12 वर्ष म्हणजे 30 वर्ष मी राजसाहेबांबरोबर ते आहे आणि हे कुटुंब आहे माझं। कुटुंबामध्ये थोड्याशा अडचणी असतात, काही गोष्टींचा समज गैरसमज असतो। या संदर्भातलं माझं ते म्हणणं होतं, ते मी मांडलं होतं आणि आमचे पक्षाचे नेते जे या पक्षाच्या बाबतीत कायम संवेदनशील असतात असे संदीपजी देशपांडे आणि अविनाशजी जाधव यांनी याची दखल घेतलेली आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलवून घेतलंय आणि आज मी इथे आलोय आणि मी सविस्तर त्यांच्याशी बोललोय। आता ते आमचे नेते आहेत, माझं म्हणणं साहेबांपर्यंत पोहोचवतील आणि कदाचित साहेबांची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी इथपर्यंत आलो होतो। पक्षाच्या स्थापनेपासून असलेले खेडेकर का नाराज झाले, नेमकं सोशल मीडियावरती पोस्ट करण्यापर्यंत काय वेळ आणि काय नेमकं असं गेलं का शिवसेनेत प्रवेश करू शकतो? हे बघा, मी कुठल्याही पक्षात शिवसेनेत प्रवेश करणार असं मी स्वतःहून म्हटलं नाही किंवा तशी मी पत्रकार परिषद देखील घेतली नाही। मला पक्षामध्ये येण्यासाठी बऱ्याच लोकांच्या म्हणजे रेड कार्पेट आहे मला किंवा मला तसं त्यांच्या ऑफर्स आहेत, परंतु मी राजसाहेबांचा सैनिक आहे। मी खडतर वाटचालीमध्ये पक्ष वाढवलेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या आमिषांना आणि ह्याला मी कधी बळी पडलो नाही। माझी निष्ठा ही साहेबांवरती आहे आणि माझं पोटात एक आणि ओठात एक असं माझं नसतं, त्यामुळे मी माझं राजकीय नुकसान बरंच करून घेतलेलं आहे, पण मला याची पर्वा नाही। मला ज्या गोष्टी पटतात त्या बोलतो, ज्या पटत नाहीत त्याही बोलतो मी। तर ह्या सगळ्या गोष्टी मी आता सगळ्याच संदीपजी यांच्याजवळ मांडलेल्या आहेत, त्यामुळे उद्या बहुतेक साहेब मला भेट देतील अशी अपेक्षा आहे आणि मग नंतर आपल्याशी मी सविस्तर या ठिकाणी बोलीन। नेमकं काय झालं होतं की नाराज झाले होते नाही, या संदर्भात मी उद्या आपल्याशी सविस्तर साहेबांशी बोलीन आणि मग आपल्याजवळ सविस्तर मांडीनच। म्हणजे वैभव खेडेकर भविष्यात देखील कोणतेही मतभेद न ठेवता मनसेमध्ये आम्हाला सक्रिय दिसतील? हा 100% म्हणजे असं काय त्यात शंका घेण्याचं कारण नाही। आज जरी माझी छाती फाडली तरी राज ठाकरेंचाच तुम्हाला फोटो दिसेल, त्यामुळे उद्या मी साहेबांजवळ माझं म्हणणं मांडीन आणि निश्चित ते ऐकून घेतात आणि मार्ग काढतात, त्यामुळे उद्या मी आपल्याशी सविस्तर सर्वांशी बोलेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।